राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले झालेत। पुरातत्व विभागाच्या जतन व संवर्धनाच्या कामांमुळे गेल्या 3.5 महिन्यांपासून बंद असलेले मंदिर आज पहाटे 5:30 वाजल्यापासून दर्शनासाठी खुले करण्यात आले। पहिल्याच दिवशी भाविकांनी श्री महागणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। अष्टविनायकांपैकी अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री महागणपती मंदिरात पुरातत्व विभागामार्फत जतन व संवर्धनाची विकास कामे सुरू होती। त्यामुळे 15 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते। नियोजित कामांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आज 1 ऑगस्ट रोजी पहाटे 5:30 वाजता मंदिराचे दरवाजे पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आले। पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली। मंदिरात सामूहिक आरती, गणेश याग, महापूजा आणि शेजारती असे नियमित धार्मिक कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले आहेत। विकास कामे पुढील काही काळ सुरू राहणार असली तरी भाविकांच्या दर्शनात कोणतीही अडचण येणार नसल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केलंय। आज सकाळी 1 ऑगस्ट रोजी श्री महागणपती बाप्पाचं मंदिर 15 एप्रिल पासून बंद होतं। ते पुन्हा सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। खरं तर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत चालू असलेल्या कामाच्या दरम्यान मुख्य गाभाऱ्यातील कामासाठी मंदिर गेली 3.5 महिने बंद होतं, परंतु पहिल्या टप्प्यातलं गर्भगाभाऱ्यातलं आणि तिन्ही मंडपातलं काम पूर्ण झाल्यामुळे आज ते चालू करण्यात आले। पुढील काळात बाजूच्या ओरी असतील, दर्शन रांग व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे मंदिराचं सुशोभीकरण असेल, उर्वरित कामे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करण्यात चालू राहतील। मी भाविकांना विनम्र आव्हान करते की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी दर्शन घेत असताना सहकार्य देवस्थानच्या प्रशासनाला सहकार्य करावं अशी ही विनंती करते। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।